आज आपण इयत्ता 5वी विषय गणित घटक 5 व्यावहारिक गणित याच्यातला उपघटक 24 शेकडेवारी हा टॉपिक अभ्यासणार आहोत। मग शेकडेवारी कशाला म्हणायचं बघा, शेकडेवारी म्हणजेच प्रति 100 प्रति म्हणजे प्रत्येक, शेकडेवारी म्हणजे काय, प्रति 100। दुसरा मुद्दा आहे 100 पैकी किती ते काढणे म्हणजे शेकडेवारी होय। तिसरा भागिले 100 होय, शेकडेवारी म्हणजे काय, भागिले 100 म्हणजे आलेल्या संख्येला 100 न काय करायचं, भागायचं। नंतर चौथा मुद्दा शेकडा टक्के दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं, त्याला इंग्रजीमध्ये पर्सेंटेज असंही म्हटलं जातं। पाचवा शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांकच असून त्याच्यात छेदस्थानी संख्या कोणती असते, 100। आता बघा सहावा मुद्दा आहे शेकडा, शेकडा म्हणजेच टक्के आणि त्याला शतमान पण म्हटलं जातं। काय म्हणायचंय, शतमान। आता शतमान हा शब्द कुठं वापरला जातो, नवोदयसाठी वापरला जातो, कुठं, नवोदयसाठी। नंतर याचा उपयोग कुठं करतात बघा, वाढ, गट, नफा, तोटा, दलाली, कमिशन इत्यादी बाबी या शतमानात काय केल्या जातात, सांगितल्या जातात। म्हणजे तुम्हाला किती टक्के वाढ झाली, किती टक्के गट झाला, किती टक्के नफा झाला, किती टक्के तोटा झाला, किती टक्के कमिशन भेटलं, याच्यासाठी काय केलं जातं, त्याची माहिती शतमानामध्ये सांगितली जाते। यांच्यासाठी आपण हे किती पॉइंट पाहिले, 7। आता राहिलेले पुढचे पॉइंट बोलू नका। बघा 8वा पॉइंट आहे शेकडेवारीच्या अपूर्णांकात रूपांतर करता येते। कशात, अपूर्णांकात। उदाहरणार्थ 64%। 64% कसं लिहिलं जातं, 64 भागिले 100 बरोबर 64 ला। आता अशी संख्या शोधायची की ज्या संख्येनं अंशाला आणि छेदाला काय होणार, भाग जाणार। मग कोणती संख्या आहे, 4 न 64 ला पण भाग जातो आणि 100 ला पण भाग जातो। मग काय करणार तुम्ही, 4 ला 64 न भागा, 4 न 64 ला भागा, 100 ला 4 न भागा, उत्तर किती आलं, 16 चौक 64 आणि 25 चौक 100 म्हणजेच 16/25। हे झालं कशामध्ये रूपांतर, शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर। आता अपूर्णांकाचं शेकडेवारीत पण रूपांतर करता येतं। बघा दिलेल्या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करता येते, म्हणजे शेकडेवारीत रूपांतर करता येते। कसं, त्यासाठी अपूर्णांकाचे छेद 100 असणाऱ्या, म्हणजे अपूर्णांकाचा छेद किती करता आला पाहिजे आपल्याला, 100 करता आला पाहिजे असणाऱ्या समछेद अपूर्णांकात रूपांतर करावे लागते। उदाहरणार्थ बघा 1/4 चे शतमानात रूपांतर करा, असा प्रश्न आहे। मग 1/4 बरोबर अशी संख्या शोधायची की छेदस्थानी किती आले पाहिजेत, 100। किती आले पाहिजेत, 100 आले पाहिजेत। मग 1/4 आता 1 ला कोणी गुणायचं 25 न आणि 4 ला कोणी गुणायचं 25 न। 25 चौक किती झाले, 100 आणि 25 एक 25 म्हणजे 1/4 चे शेकडेवारी मध्ये किती आले, 25%। आता 10वा आहे एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी काय केलं जातं, गुणलं जातं, गुणतात। उदाहरणार्थ 300 चे 10% म्हणजेच 300 गुणिले 10/100 ची चाची, याचा अर्थ गुणाकार। मग हे शून्याला शून्य गेले, 3 गुणिले 10 म्हणजेच 30।
म्हणजे एखाद्या संख्येचे टक्के काढायचे असतील तर तिला काय करायचं आपल्याला त्या टक्क्याने गुणायचं, ते तुमचं काय असणार उत्तर. बघा 11वा पॉइंट आहे, या शतमानाचा वापर कुठे केला जातो? दोन बाबींची तुलना करण्यासाठी त्या दोन्ही बाबींसाठी एकच सामायिक परिमाण घेणे आवश्यक असते. अशा वेळी 100 हे परिमाण घेणे आणि त्या संख्येची काय करणे, तुलना करणे. मग आता तक्त्यात काय दिले तुम्हाला बघा, शेकडा आणि संख्येची पट, एक पट, दुप्पट, निमपट असं जर दिलं तर 100 असतील तर संख्येची पट असते 1, 50 असेल तर 1/2, 25 असेल तर 1/4, 12.50 असेल तर 1/8, 6.25 असेल तर 1/16, 20 असेल तर 1/5, 10 असेल तर 1/10. म्हणजे शेकडा 5 ची 1/20 पट, 2.5 ची 1/40, 1.25 ची 1/80 पट. हे गोष्ट आता हे पाठच करायचंय तक्ता. उदाहरणामध्ये दिल्यानंतर डायरेक्ट काय करायचंय, या संख्येचा पटीचा वापर करायचा. आता याच्यानंतर बघा 13वा आहे, पेक्षा कमी टक्के गुण असतील तर कसे काढायचे? 100 गुणिले टक्के छेद 100 अधिक टक्के. नंतर 14वा आहे, पेक्षा जास्त टक्के. काय पेक्षा जास्त असेल तर सूत्र दिलेलं आहे 100 गुणिले टक्के छेद 100 वजा टक्के. हे सूत्र दिलेलं आहे. हे सूत्र काय करायचे पाठ. उदाहरणामध्ये जर चा, ची, चे, च्या अशा प्रकारचे जर शब्द आले तर त्याचा अर्थ होतो गुणाकार. त्याचा अर्थ काय होतो? गुणाकार. बघा इथं आपण पाहिलं 14वं, पेक्षा टक्के जास्त गुण असं सूत्र जर आलं तर काय वापरायचंय? 100 गुणिले टक्के छेद 100 वजा टक्के. आणि चाची, चे, च्या असे शब्द आले तर त्यांचा काय करायचा असतो? गुणाकार. हे काय करायचं लक्षात ठेवायचं. बघा आज आपण घटक 5 व्यावहारिक गणित याच्यातला उपघटक शेकडेवारी याच्यातला उदाहरण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? उदाहरण अभ्यासणार आहोत. बघा 60% हे अपूर्णांकात कसे लिहिलात? काय म्हणतात ते 60% हे अपूर्णांकामध्ये कसे लिहिले पाहिजेत? मग आपलं उत्तर काय आहे? 60% लिहायचं. तर दिलेली संख्या आहे तशीच घ्यायची 60 छेद टक्के म्हणजे किती घ्यायचे? 100. टक्के म्हणजे किती घ्यायचे? 100 घ्यायचे. आता काय करायचंय? हा शून्य कॅन्सल झाला. मग कोण राहिलं? 6/10. अशी संख्या शोधायची. अंशाला आणि छेदाला कितीने भाग जाणार आहे? त्या संख्येने भाग जाईल. मग कोणने जातो बघा? 2 न जातोय. म्हणजे 6/2 आणि इकडे 10/2 म्हणजे उत्तर किती? 6 आला. 2 न भागलं 3 आणि 2 न 10 ला भागितलं, उत्तर किती आलं? 305. हे झालं त्याचं उत्तर. आता दुसरं 0.1 म्हणजे किती टक्के? आता इथं 0.1 आणि यांनी म्हटलंय काय? किती टक्के म्हटलेले येतं. मग किती टक्के म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागल? टक्क्यात रूपांतर करायचं ना त्याचं. मग आता हे दशांश अपूर्णांक दिलंय. दशांश अपूर्णांक 0.1 म्हणजे किती असतो? 1/10. किती असतो? 1/10. मग आता खाली 100 आले पाहिजे. छेदस्थानी किती आले पाहिजे? 100 आले पाहिजे. मग 100 आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? बरोबर 1/10 ला किती गुणावं लागेल? 10 ला 10 ने गुणायचं. जेवढ्या संख्येने छेदाला गुणतोय तेवढ्याच संख्येने कोणाला गुणायचं? अंशाला पण. 10/10 गुणिले 10 म्हणजे किती? 100. याचाच अर्थ किती आलं उत्तर? 10
टक्के. याचाच अर्थ उत्तर किती आलं? 10%. आता तिसरं उदाहरण आहे बघा. 9,900 चे 9% किती? हा 2008 ला विचारलेला प्रश्न आहे. हे झालं उत्तर. शब्द आलाय, कळलं का? हाचे शब्द म्हणजे काय असतो रे? गुणाकार. म्हणजे आधी 9,900 संख्या कशी आली बघा. 9,900 याच्यानंतर चे 9%. मग आता इथं टक्के 9,900 चे म्हणजे गुणाकार आणि इथं 9%. टक्के म्हणजे काय? 100. ही झाली तुमच्या गणिताची मांडणी. काय झाली? गणिताची मांडणी. आता हे 2 शून्य कॅन्सल झाले. राहिलं कोण? 99 गुणुले 9. किती राहिले? 99 गुणुले 9. या दोघांचा गुणाकार केला. किती गुणाकार आला? 9 9 81. आजचे आले 8 9 9 81. 81 आणि 8 किती झाले? 89. म्हणजे 889. हे तुमचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर 9,900 चे 9% म्हणजे 891. हे उत्तर काय झालं? याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रश्न काय दिलाय समजून घ्या. अय भाऊ देख इकडं. एका शाळेतील 2,300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार करतात. सूर्याला नमस्कार करतात. 900 याच्यानंतर चे 9%. मग आता इथं टक्के 9,900 चे म्हणजे गुणाकार आणि इथं 9%. टक्के म्हणजे काय? 100. ही झाली तुमच्या गणिताची मांडणी. काय झाली? गणिताची. किती न मोठे आहेत? बोला. 4 न. किती न मोठे आहेत? 4 न. मग आपल्याला काय करायचंय? उत्तर काढायचंय. म्हणजे 5 वजा 1 बरोबर 4. आणि मग इथं काय म्हणणार? हे किती न मोठे आहेत? 4 ने मोठे आहेत. हे तुमचं फायनल उत्तर. कोण? 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा 4 ने मोठा आहे. बघा प्रश्न काय आहे? 25 ची 1/5 पट, 100 ची 1/2 पट बरोबर डॅश डॅश ची 1/5 पट. मग आता काय करूया आपण? आधी उदाहरण व्यवस्थित मांडून घेऊया. बघा 25 चे म्हणजे काय येतं? गुणाकार. किती पट सांगितली? 1/5 अधिक इकडं 100 गुणुले चे म्हणजे गुणुले 1/2 पट बरोबर चौकट आहे. चौकट काहीच नाही तिथं म्हणून आपण त्याला x म्हणू. 1/5 पट. आता बघा 5 न 25 ला भागलं. 5 5 25. इकडं 2 न 100 ला भागलं. किती आले? 50 आणि गुणुले 1 बरोबर इकडं x गुणुले 1/5. आता 50 आणि 5 किती झाले? 55 बरोबर x गुणुले 1/5. हा 5 गुणाकार आहे. 1/5 इकडे गेल्यावर काय होईल? गुणाकार होईल, भागाकार आहे. म्हणजे याला इकडे घेतो. 55 गुणुले 5 बरोबर x. आता यांचा गुणाकार बघा. 5 5 25. हातचे आले 2. 5 5 25 हे 2 27. म्हणजे x बरोबर 275 म्हणजेच
चौकटीतली संख्या किती असणार? 275. किती असणार? 275. बघा, एका बागेत एकूण किती झाडे आहेत? 60. लक्ष द्या. कोणाची झाडे काढायची? फणसाची. मग आपण काय म्हणूया? फणसाची झाडे. बरोबर. त्या बागेत एकूण झाडे किती येतं? 60. या 60 झाडांपैकी 1/3 आंब्याची आहेत. किती? 1/3 आंब्याची झाडे. नंतर 1/2 नारळाची झाडे. 1/2 नारळाची झाडे. तर उरलेली झाडे फणसाची आहेत. पण ते किती आहेत माहित नाही. फणसाची झाडे. बरोबर. एकूण झाडापैकी 1/3 आंब्याची, 1/2 नारळाची. मग 60 गुणुले ह्या दोघांचा गुणाकार होईल. काय गुणाकार होईल? 1/3 दुने 6. आता ह्या 6 न याला भाग जातो. 6 1 6. म्हणजे फणसाची झाडे किती सापडली रे? 10. इकडं पहा. फणसाची झाडे 10 लिखो. बघा, प्रश्न काय म्हटलंय त्यांनी? आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. अगोदर आपल्याला भाग किती आहेत ते बघावे लागतील. काय भाग? लक्ष द्या इकडं. भाग मोजायचे ना आपल्याला. पण किती भाग आहेत ते मोजू. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. एकूण भाग किती आहेत रे? 8. मग आता याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं? बघा, किती भाग आहेत टोटल? 8. त्या 8 पैकी रंगवलेले किती दिसत आहेत? 2. यांचा काय सांगितला? शेकडा. म्हणजे याला कितीनं गुणायचं? 100 न. मग आता बघा, यांचं उत्तर येईल 2/8 गुणुले किती? 100. मग यांचा गुणाकार करू अगोदर. 200/8. आता 8 न भागायचंय 200 ला. उत्तर किती आलं बघा? 25/8 200. इथं काय करणार? चिन्ह टक्के. म्हणजे याचा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती भेटलं तुम्हाला? 25%. आज आपण मित्रांनो इयत्ता 5वी विषय गणित नवोदय याच्यातला घटक क्रमांक 12 अभ्यासणार आहोत. हा घटक आहे शतमान आणि त्याचे उपयोग. आता तुम्ही स्कॉलरशिप मध्ये काय केलंय? घटक अभ्यासलाय शेकडेवारी. शेकडेवारीला शतमान म्हणतात, त्याला पर्सेंटेज म्हणतात, त्याला टक्के पण म्हणतात, त्याला टक्केवारी पण म्हणतात. मग आता याच्यात फक्त काय वेगळं काहीच नाही, तेच आहे. दिलेल्या अपूर्णांकाला 100 न गुणले म्हणजे त्याचं कशात रूपांतर होतं? शतमानात. अपूर्णांक दिला जातो आणि त्याला कशाने गुणायचंय? 100 न गुणायचं. म्हणजे त्या अपूर्णांकांचं रूपांतर शतमानात होणार. आणि शतमान म्हणजे टक्क्यात दिलेलं असेल, 100 ने भागायचं आणि त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. त्या शतमानाचं अपूर्णांकात काय होणार? रूपांतर होणार. म्हणजे बघा, अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर करायचं असेल तर अपूर्णांकाला 100 न गुणायचं आणि शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 100 न भागायचं. एवढंच डोक्यात ठेवायचं. बघा, 1250 चे 12% म्हणजे किती? 2019 ला प्रश्न विचारलेला आहे. आता इथं काय करायचंय? आपल्याला उत्तर पाहायचंय. साडे 1200 म्हणजे किती? 1250. 1250 चे म्हणजे गुणुले
आता पुढं काय म्हणलंय 12%. मग आता बघा 1250 गुणुले 12% म्हणजे किती गृहीत धरायचं 100. आता काय करायचंय भागायचं. काय करायचं भागायचं. भागता येतं ना. अरे भागता येतं का. मग आता काय भागणार कसं भागणार बघा. हा आधी शून्य गेला राहिलं कोण बघा 125 गुणुले 12 भागिले 10. आता डायरेक्ट गुणाकार करा की यांचा. 12 पंचे 60 शून्य हातचे आले 6 12 दुणे 24 आणि हे 6 30 हातचे आले 3 12 एक 12 आणि 3 किती झाले 15 भागिले किती 10. हा शून्य कॅन्सल झाला. उत्तर किती आलं भाऊ 150. म्हणजे हे झालं उत्तर 12.5 12% म्हणजे किती 150. चला इकडं पहा मित्रांनो. परीक्षेला कोण बसलोय ओंकार भाऊ बसले. कोण बसले ओंकार भाऊ. किती मार्क मिळाले त्यांना 510. पण किती पैकी माहिती का नाही. बर 510 गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती. आता बघा परीक्षा किती गुणांची आहे. आपण असं गृहीत धरूया परीक्षा X गुणांची. ओके. मग आता बघा ह्या X गुणांची परीक्षा आणि त्याला मार्क किती मिळाले 510. मग आपण कसं गणित मांडू शकतो 510/x म्हणजे X पैकी त्या ओंकार भाऊला 510 गुण मिळाले. कळतंय का. X पैकी परीक्षेत त्याला 510 गुण मिळाले. बरोबर. आता तो उत्तीर्ण झालाय. त्याला परीक्षेत किती टक्के मार्क मिळाले 68%. किती पैकी 68% मिळाले रे 100 पैकी 68% मिळाले. ही झाली या उदाहरणाची मांडणी. काय झाली मांडणी. आता काय करायचंय तिरकस गुणाकार करूया बघा. मग X गुणुले 68 X गुणुले 68 बरोबर 510 गुणुले 100. ओके. हे झालं तुमचे गणिताचे काय मांडणी. मग आता X बरोबर 510 गुणुले 100. हा 68 तिकडे गुणाकारामध्ये आहे. उजवीकडे आला तर कशात जाईल तो भागाकारामध्ये. आता आपण काय करूया थोडीशी लहान संख्या शोधू. 68 चा पाडा येत नाहीये तुम्हाला. मग 2 न भाग देऊया. 2 न भाग दिला किती आले 2 6 आणि इकडे 2 8 म्हणजे याचं उत्तर किती आलं रे 34. तसंच या 100 ला भाग दिला 2 न तर उत्तर किती आलं रे 50. मग आता राहिलेली संख्या घेऊया परत 510 गुणुले 50 भागिले 34. आणखीन कोणी भाग जाऊ शकतो का यस. पण 17 न जातोय. 17 चा पाडा येतो आता तुम्हाला. 17 1 17 17 2 34 17 3 किती 51 आणि 17 0 0. मग X बरोबर राहिलेली संख्या घेऊया आता 30 गुणुले 50 भागिले 2. आता या 2 न 50 ला भाग जातो की. मग X बरोबर 30 गुणुले 2 न 50 ला भागलं उत्तर किती आलं 25. आता 25 ने यांना गुणा 25 0 0 25 3 किती 75. म्हणजे परीक्षा किती गुणाची होती रे परीक्षा 750 गुणांची होती. हे झालं तुमचं उत्तर.
हे बघा आता लक्ष द्या, तिसरा प्रश्न याच्यातला 150 म्हणजे किती 2019 ला विचारलेलं आहे. आता हे कसं करायचं, जर तुमच्या ऑप्शन मध्ये पर्यायात दशांश चिन्ह दिलं असेल तर दशांश चिन्ह, अपूर्णांकात असेल तर अपूर्णांकात. मग बघा बरं, 150 टक्के म्हणजे किती रे, भागिले किती 100. ओके, टक्के म्हणजे भागायचं 100 न. मग हा शून्य कॅन्सल झाला, उत्तर किती आलं 15/10. 15/10 म्हणजे किती उत्तर 1.5. हे अपूर्णांकात आहे का, दशांश अपूर्णांकात उत्तर. आता ह्यालाच अपूर्णांकात म्हणल्यानंतर काय येईल बरं, 3/2. अपूर्णांकात म्हटलं तर 3/2, दशांश अपूर्णांकात म्हटलं तर 1.5. कळलं. आता चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न काय दिला बघा, वाचा. एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर आहे ती आपल्याला काय करायचंय, काढायचंय. बघा आता मिठाई किती आहे माहित नाही, आणि काय काढायला सांगितलंय, 4.8 किलोच्या मिठाईमध्ये किती साखर आहे. मग आपण काय करणार, डायरेक्ट 40/100. 40/100 गुणुले 4.8 म्हणजे काय, 4.8 किलोची साखर घेतलेली आहे त्यांनी, त्याच्यात 100 पैकी 40% काय आहे, साखर म्हणजे मिठाई. ओके, मग आता काय करता येईल, ह्यांचा गुणाकार करून घ्या अगोदर, इकडे गुणाकार करून दाखवतो. 4.8 गुणुले 40, 0 4 8 32, 3 4 चौक 16 3 19. दशांश चिन्ह दिलंय, दशांश चिन्ह एक घर पुढे जाईल, म्हणजे यांचं उत्तर किती आलं 192/100. आता दशांश अपूर्णांकात काढायचंय, साखरेचं प्रमाण काढायचं आपल्याला त्या मिठाईमध्ये 4.8 किलोच्या. मग आता काय करणार, 1-2 घरे खाली 0, म्हणजे 1-2 घर काय करायचं, दशांश चिन्ह वाढवायचं, म्हणजे 1.92 किलो. याला 1.92 किलो साखर. म्हणजे बघा 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये साखरेचं प्रमाण जे आहे किती 1.92, आणि मिठाई मध्ये वजनाच्या 40% साखर आहे. कळलं घ्या. बघा काय प्रश्न दिलाय त्यांनी, 175 ग्रॅम. लक्ष द्या, किती ग्रॅम म्हटले 175. चा शब्द आला बघा इथं, मावशी चा शब्द आला इथं, काय चा म्हणल्यानंतर काय करायचं, गुणाकार. 175 ग्रॅमच्या पुढं 10 टक्क्याचे, टक्के म्हणजे काय करायचे 100. परत इथं चे शब्द आला म्हणजे काय घ्यायचं, गुणाकार. किती 5 टक्के म्हणजे काय, भागिले. बरोबर. मग आता गणित मांडून झालं, तुम्हाला गणिताची मांडणी करता आली पाहिजे तरच उत्तर सोडवता येतो. बघा आता हा शून्य काय झाला, कॅन्सल झाला. मग आलं काय उत्तर 175 गुणुले 5/10 गुणुले किती 100. आता भागता येईल आपल्याला. 5 आधी 175 ला 5 न गुणू आपण. इकडे बघा
175 गुणुले 5, 5 5 25, आजचे आले 2, 5 7 35 आणि हे 2 37, 7 आजचे आले 3, 5 1 5 आणि 3 8, 875. 875 भागिले हे किती होतील रे आता 1000. 10 आणि 100 ला गुणलं ना म्हणजे उत्तर किती आलं 1000. बरोबर. आता लक्ष द्या इकडं. बरोबर. खाली किती शून्य आहेत 1 2 3 शून्य आहेत. तेवढे दशांश चिन्ह कुठे सरकणार आता उजवीकडून डावीकडं. मग 1 2 3 म्हणजे दशांश चिन्ह इथं आलं 8 7 5 म्हणजे 0.875. काय इथं ग्रॅम दिलंय तर याचं एकक काय असणार ग्रॅम. हे झालं त्याचं उत्तर. कळलं.